नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज आपण करतोय मस्त अशा भुईमुगाच्या शेंगांच्या उकडून खाण्यासाठी असा एक मस्त वेगळा प्रकार। त्यासाठी मी ह्या अर्धा किलो शेंगा घेतल्या होत्या, त्या मस्त एक तासभर पाण्यात भिजवल्यात। त्याला चोळून वगैरे माती त्याची काढून घेतली आणि आता स्वच्छ करून ह्या अशा तयार झालेल्या आहेत। आता आपण या शेंगा टोक असतं समोरचं ते असं पकडून असं थोडंसं फोडून घेणार आहोत। अगदी थोडंसं म्हणजे अगदी त्याचं तोंड फुटलं जाईल एवढंच आपण त्याला फोडून घेणार आहोत। ह्या अशा प्रकारे ह्या सर्व शेंगा मी आता धुतलेल्या अशा फोडून घेते आणि मग तुम्हाला उकडण्याची प्रोसेस दाखवते। उकडताना त्यामध्ये मीठ जातं आणि आपल्या शेंगादाणे छान असे मस्त खारे शेंगादाण्यासारखी त्याला चव येते। पूर्ण शेंगा मी अशा टचकवून घेतलेल्या आहेत। अगदी 1.5 ग्लास पाणी असेल शेंगा घेतलेल्या आहेत त्या सर्व टाकून घेऊ उकडण्यासाठी। मी खडे मीठ घेतलंय पोहे खाण्याच्या चमच्याने, अगदी अर्धा चमचा असेल। हे सर्व टाकून घेऊ आणि आता झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या आपण करून घेऊ, म्हणजे आपल्या शेंगा मस्त उकडून निघतील। बघू शकता मस्त 2 शिट्ट्यांमध्ये आपल्या शेंगा छान उकडून निघाल्या असतील। आता आपण त्या काढून घेऊया। चला तर 2 शिट्ट्यांमध्ये आपल्या शेंगा उकडून मस्त तयार झाल्यात। आपण आता ते खाऊ शकतो। चवीला ते एवढे सुंदर लागतात, तुम्ही जेव्हा करून बघाल तेव्हा तुम्हाला त्याची चव कळेल। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक यू फॉर युअर लव अँड सपोर्ट।